आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उत्तर अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळला। किनारी भागामध्ये ताशी 45 किलोमीटर वेगाने वारं वाहत आहे। अतिवृष्टीचा देखील इशारा। किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। चीन आणि पाकिस्तानमुळे भारतातील कांद्याला फटका। JNPA बंदरामध्ये कांद्याची निर्यात तब्बल 40% घसरली। राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा कवच। सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। गणेश मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा। पालिकेच्या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध। आजपासून सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार। 26 जुलैला समुद्रामध्ये 4.67 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। भरती काळामध्ये नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना। पावसाळी बंदीमध्ये मुंबई रायगडच्या समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या 15 बोटींवर कारवाईमध्ये 19,64,000 रुपयांचा दंड वसूल। रायगडच्या लोणेरेमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यानिकेतन विद्यालयामध्ये आर्थिक घोटाळा। 128 विद्यार्थ्यांची फसवणूक। तब्बल 16 लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचं उघड। राज्यामध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय कागदांवरच। राज्यातील अनेक मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नाही। वसतिगृहामध्ये अज्ञातांकडून विनयभंगाच्या घटनेनंतर वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर।